हाय, हॅलो. चला तर आज अशी मस्त उपवासाची भाकरी, भेंडी आपल्याला बनवायची. भेंडी बिलकुल चिकट होणार नाही, एकदम मोकळी सुटसुटीत होणार आणि खायला तर खूप छान लागते अशी भेंडी. उपवासालाच काही इतर वेळेस केली तरी. भेंडी स्वच्छ धुवून चिरून घ्यायची, शेंगदाणे हिरवी मिरची घ्यायची. शेंगदाणे हिरवी मिरची आपल्याला मिक्सरला असं आबडधोबड वाटून घ्यायचं आहे. खूप बारीक करायचं नाही आहे. एका साईडला कढई तापायला ठेवायची. कढईमध्ये आधी आपल्याला भेंडी छान परतून घ्यायची आहे. तेल वगैरे काही घालायचं नाही. बारीक गॅसवर छान परतून घ्यायची. अशी भेंडी परतली ना म्हणजे ती परत नंतर चिकटही होत नाही, खायला पण खूप छान लागते. छान बारीक गॅसवर 5 ते 10 मिनटंच आपल्याला ही ना भाजून घ्यायची किंवा परतून घ्यायची बिना तेलाची. 5-10 मिनटं झाल्यावर आपल्याला भेंडी काढून घ्यायची. खूप आपल्याला हे करायची नाही. बघू शकता तिचा चिकटपणा थोडा कमी झालेला आहे. त्याच कढईमध्ये तेल, तूप काहीही घालू शकता तुम्ही आवडीप्रमाणे. तेल घातल्याच्या नंतर त्याच्यामध्ये जिरं आवडत असेल तर जिरं घाला तुम्ही. आणि ना तेल असं सगळं कढईला साईडला ना लावून घ्यायचं, म्हणजे ना आपली भेंडी चिटकत नाही आणि सगळी अशी मोकळी सुटसुटीत होते. आधी तेलामध्ये जिरी घातली ना मग आपल्याला भेंडी घालायची. भेंडी छान तेलावर परतून घ्यायची परत, म्हणजे भेंडीतला जो चिकटपणा आहे तोही सगळा निघून जातो. बारीकच गॅस ठेवायचा, नाहीतर भेंडी कढईला लागू शकते, करपते. आणि जे आपल्याला वाटण आहे शेंगदाणे आणि मिरची, जे मी आबडधोबडच वाटलेलं आहे ते घालून घ्यायचं. कच्चंच आहे, भाजायचं वगैरे काही नाही आहे. सगळं घालून घ्यायचं आणि छान सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला इथे. तुम्हाला आवडत असेल तर लिंबूही पिळू शकता तुम्ही, किंवा चिंच किंवा आपलं कोकम असतं तेही घालू शकता, कारण उपवासाला चालतं. आणि 5 ते 10 मिनटं झाकण ठेवून छान एक वाफ काढायची. मी मीठ इथे घातलेलं नाही आहे, सगळ्यात शेवटी मीठ घालायचं. भेंडी छान आपली शिजून तयार झालेली आहे. बघू शकता बिलकुल चिकट अशी झालेली नाही आहे. बारीक गॅस ठेवला आणि मीठ नाही ना घातलं तर भेंडी बिलकुल चिकट होत नाही. इथे भेंडी शिजल्याच्या नंतर मी मीठ घातलेलं आहे आणि मीठ घातल्यानंतर परत एकदा मिक्स करून घ्यायची. बारीकच गॅस ठेवायचा, लो टू मिडियमवर. नाही तर स्टीलची कढई असल्यावर लगेच चिटकते खाली, करपते, चिटकत नाही बिलकुल. आणि एकदम मोकळी सुटसुटीत अशी आपली भेंडी झालेली आहे. पाहू शकता तुम्ही, कुठंही चिकट बिलकुल झाले नाही. भेंडी कोणतीही करताना फक्त शेवटी मीठ घालायचं. आता आपण उपवासाची दशमी बनवूया. इथे मी पीठ घेतलेलं आहे, एका भाकरीचं पीठ घेतलेलं आहे. छान गरम पाणी घालून आपल्याला इथं पीठ मळून घ्यायचं आहे. मी हे पीठ मिक्सरवरच बारीक केलेलं आहे. तुम्ही गिरणीतनं दळून आणलं तर काहीच हरकत नाही. छान गरम पाण्यामध्ये पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे. मिक्सरवर तळल्यामुळं थोडंसं असं जाडसर पीठ राहिलेलं आहे, पण दशमी खायला खूप छान लागते. काहीच प्रॉब्लेम येत नाही. सकाळची केली संध्याकाळपर्यंत राहिली तर एकदम मऊ राहते. फक्त पीठ बारीक करायचं आणि भाकरी करताना आपण पीठ चाळून घ्यायचं किंवा नाही घेतलं तरी काहीच हरकत नाही आहे. पीठ छान थोडं थोडं गरम पाणी घालून मळून घ्यायचं. पाहू शकता पीठ छान मळून झालेलं आहे आपलं इथं. असं एकदम खूप घट्टही नाही, खूप पातळही करायचं नाही, कारण भगर आहे त्याच्यामुळं खूप पातळ पीठ आपण इथं करू शकत नाही. छान सगळं पीठ आहे ना मळून घ्यायचं. पीठ छान मळलं ना तर भाकरी खूप छान होते. मग ते कोणत्याही भाकरीचं पीठ असू द्या. इथे मी एक छोटासा गोळा काढून ठेवला आणि एक अशी मोठी भाकरी करायला घेतलेली आहे. बघू शकता तुम्ही, पळपटावरही करू शकता ज्याला जमत नाही त्यांनी. ज्याला जमतं त्यांनी ताटात, परातीत कशातही करा. सहज अशी भाकरी आपली थापली जाते आहे. एका हाताने, दोन्ही हाताने कसंही तुम्ही थापू शकता. थोडंसं पीठ लावायचं आणि भाकरी आपली थापून घ्यायची आहे. जाड पातळ तुमच्या आवडीप्रमाणे तशी ठेवा. मी एकाच हाताने भाकरी थापली. भाकरी खूप, म्हणजे असं नाही की वाटत नव्हतं मिक्सरवर दळलेलं आहे पीठ. भाकरी खूप छान, दशमी म्हणतात भाकरी म्हणत नाही. खूप छान झाली होती दशमी. असं केलं ना, थोडंसं मी 2 हाताने जोर लावला तर मध्ये अशी चीर पडली होती, पण काही प्रॉब्लेम नाही, परत चिटकवता येते आपल्याला. अशा पद्धतीने तुम्ही पण नक्की करून बघा. झटपट पीठ नसेल तर मिक्सरवर भगर आणि साबुदाणा दळायचा आणि भाकरी करून घ्यायची. तवा तापलेला आहे, आपली दशमी घालून घ्यायची, पाणी लावून घ्यायचं आणि एकदम छान बारीक गॅसवर, लो टू मिडियम गॅसवर भाकरी आपल्याला भाजून द्यायची आहे दशमी. गॅस छान मोठाच ठेवायचा, खूप बारीक गॅसवर मग भाकरी
किरवसते, त्याच्यामुळं गॅस मोठाच ठेवायचा. आणि आपली इथे दशमी आपली छान एका साईडने शेकून झालेली आहे. दुसऱ्या साईडने आपण गॅसवर रस शेकायची. 2-1 मिनटं तव्यात ठेवायची आणि मग गॅसवर शेकायची. ती गॅसवर शेकल्यावर छान फुगते ही आणि पापुडा पण छान येतो दशमीला. दोन्ही साईडने आपल्याला छान भाजून घ्यायची. खूप अशी करपवायची वगैरे नाही. बघू शकता छान आपली दशमी झालेली आहे. फुगतात पण असं नाही की मिक्सरवर दळले आणि खूप असं फुगत वगैरे नाही. खूप छान होतात. तुम्ही पण अशा पद्धतीने नक्की बनवून बघा. व्हिडिओ थोडा जरी आवडला तरी लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. अशा पद्धतीने उपवासाला तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा. भेंडीची भाजी, दशमी खूप छान लागतं खायला. अशा पद्धतीने भाकरी आपली दशमी झाली होती. एका ताटात काढून घ्यायचं आहे आपल्याला. इथे भेंडीची भाजी घ्यायची आहे. भेंडी पण अगदी शेवटपर्यंत जशीची तशी होती, चिकट वगैरे काहीही राहत नाही. मीठ शेवटी घातलं तर एकदम मोकळी सुटसुटीत भेंडी होते आपली. तुम्ही इथे मिरच्याचे तुकडेही घालू शकता, शेंगदाण्याचा कुटही घालू शकता, पण अशा शेंगदाणे आणि मिरची वाटलेली भेंडी खूप छान होते. थोडासा शेंगदाणे आणि मिरचीचा ठेचा होता, तोही खूप छान लागतो दशमीबरोबर खायला. अशा पद्धतीने ट्राय करा तुम्ही पण एकदा उपवासासाठी. खूप छान होते. दशमी म्हणा, भेंडीची भाजी, ठेचा. चला